नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 16 जुलै 2019 रोजी झालेला तलाठी भरतीचा तलाठी भरतीची जी प्रश्नपत्रिका आहे ती आज आपण पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर काय दिलेले आहेत प्रश्न पाहूया. Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence. Internet dash provide information on any topic with the click of a mouse. Out to, can, may किंवा should या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तो कोणता आहे तो सांगायचा आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे कॅन. काय पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काठिण्य पातळी काय आहे प्रश्नांची आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते समजेल. तर आपण या पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी शब्द वाक्यात भरून वाक्य पूर्ण करायचे आपल्याला. डॅश जमिनीला किती खत पाणी घातले तरी ती सुपीक होणार नाही. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नापीक हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, मराठीचे अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला इंग्रजी आणि गणित या विषयाचा सखोल अभ्यास करायचा आहे. दो देर वॉज लिटल एव्हिडन्स अगेन्स्ट हिम डॅश ही वॉज कन्व्हिक्ट. सो बिसाइड एट आफ्टर. तर याचं योग्य उत्तर आहे एट. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट प्रीफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. द व्हॅलिडिटी ऑफ युअर पासपोर्ट हॅज एक्सपायर्ड अँड देअरफॉर इज डॅश व्हॅलिड नाऊ. व्हॅलिड या शब्दाला कोणतं प्रिफिक्स लागणार आहे ते आपल्याला सांगायचे. या शब्दाला कोणतं प्रिफिक्स योग्य आहे या 4 पर्यायापैकी? इनव्हॅलिड म्हणजे काय, प्रिफिक्स कोणतं लागणार आहे? इनव्हॅलिड. चला पाहूया पुढचा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करा. डॅश कौतुक, गोड, सत्कार, कोड किंवा मान. तर आपल्याला माहीतच आहे जोड शब्द कोड, कौतुक येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जलसंसाधनासाठीच्या केंद्रीय मंत्र्याद्वारे 27 फेब्रुवारी 2019 रोजी कोणत्या राज्याने संसाधन व्यवस्थापनासाठी पहिले बक्षीस जिंकलेले आहे? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश या मध्य प्रदेश. 27 फेब्रुवारी 2019 तारीखसुद्धा लक्षात ठेवायचं, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो की जलसंसाधनाच्या केंद्रीय मंत्र्याद्वारे कोणत्या रोजी महाराष्ट्र राज्याने संसाधन व्यवस्थापनासाठी पहिले बक्षीस जिंकले? तर आपलं त्याचं योग्य उत्तर काय असेल? 27 फेब्रुवारी 2019. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगली जाणवत होती. संयोगचिन्ह. संयोगचिन्ह आहे प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह किंवा पूर्ण विराम. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पूर्ण विराम हे याचं योग्य उत्तर आहे. हे विरामचिन्ह दिल्यानंतर वाक्य पूर्ण होतं. वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह आहे असं ओळखायला सांगितले आपल्याला, तर त्याचं योग्य उत्तर आहे पूर्णविराम. पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? मृग, सारंग, कुरंग, मृगेंद्र. गटाबाहेरचा शब्द कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मृगेंद्र हा शब्द गटाबाहेरचा आहे. भारतीय संविधानाचे कोणते परिशिष्ट राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमधील जागांचे वाटप हाताळते? चौथे, पहिले, 10वे किंवा 7वे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चौथे हे याचं योग्य उत्तर आहे. चौथे परिशिष्ट राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमधील जागांचे वाटप हाताळते. पुढचा प्रश्न,
Choose the appropriate prepositional phrase for the given sentence. The problem was solved. Dash a new device development by our team. तर याचं योग्य उत्तर आहे बाय मीन्स ऑफ. द प्रॉब्लेम्स वॉज सॉल्व बाय मीन्स ऑफ अ न्यू डिव्हाइस डेव्हलप्ड बाय आवर टीम. सरासरी काढा याचं सूत्र. याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. सरासरी काढा यावर एक फिक्स प्रश्न आहे. तर सरासरी काढण्याचं सूत्र आहे सर्व संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या. ते तुम्हाला सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता होता? चोल राजवंश, पल्लव राजवंश, सातवाहन राजवंश किंवा राष्ट्रकूट राजवंश. महाराष्ट्रात सत्ता असलेला सुरुवातीचा राजवंश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सातवाहन राजवंश. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. प्राणी, प्रथमेश, प्रार्थना, प्रसिद्ध. गटात न बसणारा शब्द. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रसिद्ध हा शब्द गटात बसत नाहीये. जोड शब्द नसलेला शब्द ओळखा. रीती रिवाज, गंधकण, सोक्ष मोक्ष, हळद कुंकू. तर तुम्हाला कोणता वाटतोय जोड शब्द नसलेला? तर याचं योग्य उत्तर आहे गंधकण हा शब्द जोड शब्द नसलेला शब्द आहे. Choose the option that best express the meaning of the highlighted Adams phrase. The rule of a king or queen. या हायलाइटेड म्हणीचा अर्थ काय असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. We want to replace the rule of a king or queen with self rule. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे मोनार्ची. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. द रूल ऑफ ए किंग ऑर क्वीन याला काय म्हणतात? मोनार्ची असं म्हणतात. पुढचा शब्द, पुढचं हा गणिताचा प्रश्न आहे, तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. जर गणित हा विषय अवघड जात असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता किंवा ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर फ्री व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहून तुम्ही गणिताचा सराव करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. भारत आणि पाकिस्तान डॅश या सीमारेषेद्वारे विलग झाले आहेत. मॅकमोहन, रेडक्लिफ, दुरंत किंवा वेलिंग्टन. काय असेल याचं योग्य उत्तर? तर भारत आणि पाकिस्तान रेडक्लिफ या सीमेरेषेद्वारे विलग झाले आहेत. कोणती? रेडक्लिफ. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. कमिटमेंट या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग असलेले 4 पैकी कोणता शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कमिटमेंट. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे योग्य स्पेलिंग असलेला शब्द आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. उद्देश, उद्देश विस्तार, विधेय किंवा विधेय विस्तार हे डॅश घटक आहेत. वाक्य पृथक्करणाचे, शब्दांच्या जातीचे, अलंकाराचे किंवा वृत्ताचे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1, वाक्य पृथक्करणाचे उद्देश, उद्देश विस्तार, विधेय आणि विधेय विस्तार हे घटक आहेत. हा सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence. Wow, France won the football cup this year. योग्य विरामचिन्ह देऊन या 4 पर्यायापैकी कोणतं वाक्य लिहिलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वाव, फ्रान्स ओन द फुटबॉल कप दिस इयर. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं वाक्य आहे. चूज द अप्रोप्राइट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. ही सीक हिज मदर्स परमिशन डॅश ही डज एनिथिंग इम्पॉर्टंट. काय असेल याचं योग्य उत्तर? बिफोर
पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डायडायच्या मदतीने खगोलीय वस्तूंना रात्रीच्या वेळी पाहिले जाऊ शकते. सूक्ष्मदर्शक यंत्र, दूरदर्शी, परिदर्शी किंवा चित्ररूप दर्शक. कशाच्या मदतीने खगोलीय वस्तूंना रात्रीच्या वेळी आपण पाहू शकतो? तर याचं योग्य उत्तर आहे दूरदर्शी. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एस नाम्बी नारायण यांना कोणत्या क्षेत्रामध्ये 2019चा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता? विज्ञान आणि अभियांत्रिकी, अवकाश, व्यापार आणि उद्योग, तंत्रज्ञान, चिकित्सा, नेत्रविज्ञान, साहित्य आणि शिक्षण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विज्ञान आणि अभियांत्रिकी, अवकाश हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट प्रीपोजिशनल फॉर द गिवन सेंटेन्स. रिझल्ट डॅश अ न्यू क्लिनिकल ट्रायल हॅज शोन अ न्यू रेडिओथेरपी टेक्निक कॅन ट्रीट कॅन्सर पेशंट डॅश जस्ट 5 सेशन इन्स्टेड ऑफ द टिपिकल 37. प्रीपोजिशन ओळखायचे आपल्याला. या 4 पर्यायापैकी कोणते आहेत ते? तर रिझल्ट फ्रॉम ए न्यू क्लिनिकल ट्रायल हॅज शोन अ न्यू रेडिओथेरपी टेक्निक कॅन ट्रीट कॅन्सर पेशंट्स इन जस्ट 5 सेशन इन्स्टेड ऑफ द टिपिकल 37. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट प्रिफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. ड्युरिंग द मिड 1800s many people joined the dash slavery movement. प्रिफिक्स ओळखायचे. स्लॅव्हरी या शब्दापुढे प्रिफिक्स काय लागणार आहे सांगायचे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अँटी स्लेव्हरी. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन अग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. द मेंबर्स ऑफ द ज्युरी डॅश डिवायडेड इन देअर ओपिनियन्स आर हॅज बीन या इज. द मेंबर्स ऑफ द ज्युरी आर डिवायडेड इन देअर ऑप्शन्स. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा तुम्हाला सोडवायचा आहे. कृपादृष्टी या शब्दात किती जोडाक्षरे आली आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. 2, 3, 1 किंवा 4. कृपादृष्टी तर 1 जोडाक्षर आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. 2019 मध्ये हिमाचल प्रदेशाच्या निर्मितीच्या स्मरणार्थ आनंदानी उत्सवासोबत 72वा हिमाचल दिन डॅश रोजी साजरा करण्यात आला होता. 15 एप्रिल, 16 एप्रिल, 17 एप्रिल या 20 एप्रिल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेला होता. ही सरासरी काढायची आपल्याला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी प्रकरणे मंत्रिमंडळाद्वारे दिलेल्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2019 नुसार महाराष्ट्राला उत्तम प्रदर्शन करणारी राज्य या श्रेणीमध्ये डॅश श्रेणी मिळालेली आहे. पहिली, दुसरी, तिसरी किंवा चौथी. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्राला 3री श्रेणी मिळालेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. गळ्यात घोरपड बांधणे, मोठे शौर्य दाखवणे, मोठे संकट येणे, नसती जबाबदारी लादणे किंवा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे. गळ्यात घोरपड बांधणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नसती जबाबदारी लादणे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, योग्य रूपाचा पर्याय निवडून गाळलेल्या जागी भरा. डॅश धनी कोणीतरी वेगळाच, बोलून, बोलावणे, बोलविता किंवा बोलता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बोलविता धनी कोणीतरी वेगळाच म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. छे अजिबात बघू नका तो चित्रपट. उभयानव्य अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय किंवा केवल प्रयोगी अव्यय. अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे कोणता आहे तो?
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केवल प्रयोग या व्यय हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 27 मार्च 2019 रोजी कॅबिनेटने भारत आणि क्रोएशिया दरम्यान डॅश डॅश क्षेत्रातील सामंजस्य करार मंजूर केले. शिक्षण, जैविक अस्त्र, रासायनिक ऊर्जा या पर्यटन. कोणत्या रोजी? दुसरा प्रश्न विचारला जातो 27 मार्च 2019 रोजी. म्हणजे कोणत्या साली कॅबिनेट भारत आणि क्रोएशिया दरम्यान पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करार मंजूर केला. इथे 2 प्रश्न येतात. याचं योग्य उत्तर आहे पर्यटन आणि दुसरा इसवी सन सुद्धा लक्षात ठेवायचं आहे 2019. पुढचा प्रश्न, एप्रिल 2019 मध्ये फिफा फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशनच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून खालीलपैकी कोणत्या पहिल्या भारतीयाची निवड करण्यात आली? सुनील छेत्री, प्रफुल्ल पटेल, शरद पवार किंवा बायचुंग भुतिया. एप्रिल 2019 रोजी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आलेली आहे एप्रिल 2019 मध्ये फिफा या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून. पुढचा प्रश्न, 1668 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने डॅश डॅश राजाकडून बॉम्बे भाडेपट्टीवर घेतले. चार्ल्स दुसरा, एडवर्ड पाचवा, जॉर्ज पहिला किंवा विल्यम दुसरा. 1668 मध्ये कोणत्या राजाकडून बॉम्बे भाडेपट्टीवर घेतले? तर चार्ल्स दुसरा. पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर आहे. याच्याकडून काय घेतले? 1668 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने चार्ल्स दुसरा राजाकडून बॉम्बे भाडेपट्टीवर घेतले. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाइन्स द टू गिव्हन सेंटेन्स? या 2 वाक्याला एकच वाक्य तयार करणारा 4 पर्यायापैकी कोणतं वाक्य योग्य आहे? आय डिड नॉट रिवाइज एनी आन्सर, माय आन्सर, आय मिस स्कोरिंग 100. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आय डिड नॉट रिवाइज माय आन्सर सो आय मिस स्कोरिंग 100. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया मोबाईल ॲप डॅश डॅश विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू केले. खेळ आणि तंदुरुस्ती, नोकरी, परीक्षा, फॅशन. खेलो इंडिया मोबाईल ॲप. तर याचं योग्य उत्तर आहे खेळ आणि तंदुरुस्तीसाठी. पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संभाव्यताचा विद्यार्थी मित्रांनो, संभाव्यताचा प्रत्येक वेळेस तलाठी भरतीमध्ये 3 किंवा 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे बीजगणिताचा इयत्ता 10वीच्या बीजगणिताच्या पुस्तकामध्ये संभाव्यता हा धडा अतिशय सखोल दिलेला आहे. त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. आणि अंकगणित श्रेणी याच्यावर 1 प्रश्न विचारला जाऊ शकतो, 1 किंवा 2. तर त्याचा सुद्धा बीजगणिताच्या पुस्तकामध्ये अंकगणित श्रेणी व भूमितीय श्रेणी हे प्रकरणसुद्धा खूप चांगल्या रीतीने दिले आहे. तिथे जाऊन त्या 2 प्रकरणाचा तुम्ही अभ्यास करू शकता. पुढचा प्रश्न, तुम्ही सगळे मिळून हे काम पूर्ण करा, आख्यात ओळखा. हा सुद्धा प्रश्न 1 मार्काला विचारलेला आहे आख्यातचा. त्याचप्रमाणे गणितामध्ये सरासरी काढा कंपल्सरी आहे तो प्रश्न. काय असेल याचं योग्य उत्तर? आख्यात काढा. उ आख्यात. याचं योग्य उत्तर काय? उ आख्यात आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नारी शक्ती पुरस्कार विजेती सीमा मेहता ही डॅश डॅश येथे स्थित छंदम नृत्य भारती संस्थेची संचालिका आहे. मुंबई, बेंगलुरू, नोएडा किंवा गुरुग्राम. छंदम नृत्य भारती संस्थेची संचालिका आहे. तर कोणत्या ठिकाणी? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, choose the appropriate articles to complete the given sentence. We reach our destination for dash dash day dash dash small town in dash dash Odisha. आर्टिकल ओळखायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. We reach our destination for the day a small town in Odisha. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यामधील विशेषण ओळखा. विशेषणांचे पुष्कळ उपप्रकार होतात, माहीत आहे ना? विशेषण ओळखायचे आपल्याला. तर काय?
पुष्कळ हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि लवकरात लवकर नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.